आपल्याला 9th एक्झाम्पल सोडवायचं आहे. मॅथ्स सेकंडमधील 2.1 मधील 9th एक्झाम्पल. या डायग्राममध्ये एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. अँगल पी आर क्यू इज अ 90 डिग्री. प्रूव्ह दॅट पी क्यू स्क्वेअर कर्णाचा वर्ग इज इक्वल टू 4pm स्क्वेअर, म्हणजे मिड पॉईंट जो मिड आहे तो मेडियन आहे 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. आपल्याला आता एक्झाम्पलमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. इन ट्रायंगल पी आर क्यू मध्ये अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by Pythagoras theorem. पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला याचा हा त्रिकोण जर काटकोन त्रिकोण आहे म्हणून पायथागोरस थेरम पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. हे आपण याला 1 नंबर दिला. दुसरा त्रिकोण घ्या. इन ट्रायंगल पी आर एम आर या ट्रायंगलमध्ये बघा परत पी आर एम 90 डिग्री आहे. पी आर एम इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम याच्यामध्ये परत ट्रायंगलमध्ये बघू आपण. पी एम इज द हायपोटेनियस. देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर इज प्लस आर एम स्क्वेअर. याला आपण सेकंड इक्वेशन देऊ. परंतु बघा एम इज द मिड पॉईंट ऑफ आर क्यू आहे, म्हणजेच एम हा आर क्यूचा मध्यबिंदू आहे, म्हणजेच आर एम बरोबर 1/2 आर क्यू येणार. बघा आर आधी आपण स्टेटमेंट लिहू. एम इज द मिड पॉईंट of QR. Therefore, RM is equal to 1/2 QR किंवा RQ. याला आपण थर्ड इक्वेशन म्हणू. कारण M हा QR चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच काय M हा QR चा मध्यबिंदू आहे म्हणजेच काय तर RM चं माप हे क्यू आरच्या मापाच्या निम्मा आहे. याला आपण थर्ड इक्वेशन म्हणू. आता आपल्याला इथं बघा पी क्यू इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. आर क्यू स्क्वेअर इथं आहे पी आर. आर क्यू आणि पी आरची बेरीज बरोबर पी क्यू स्क्वेअर आहे. आता आपण इथं पाहिलं पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. परंतु आर एमची व्हॅल्यू इथं किती आहे 1/2 क्यू आर. हे इथं आर एम मध्ये घ्यायचे. लिहिलं तरी चालेल असं. प्लेसिंग आर एम इज इक्वल टू 1/2 क्यू आर इन इक्वेशन 2. Therefore, PM square is equal to PR square plus RM च्या जागेवर आपण लिहायचंय 1/2 QR आणि स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट सॉल्व करू. Therefore, PM square is equal to PR square plus ब्रॅकेटमधून 1/2 बाहेर काढल्यानंतर काय होणार 1/4 QR स्क्वेअर किंवा RQ स्क्वेअर.
PM² इज इक्वल टू PR² प्लस 1/2 QR², कारण आपण RM जागेवर RM व्हॅल्यू घेतलेली आहे आणि हा RM² आहेत. 1/2 कंसाच्या बाहेर आल्यानंतर 1/4 होतील QR². आपल्याला इथं पाहिलं तर इथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, त्याला PM ला 4 ने मल्टिप्लाय केले, त्याच्यासाठी आपण इथं PM4 आले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला पूर्णच इक्वेशनला काय करायचंय, 4 ने मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाइंग बाय 4 each टर्म, किंवा मल्टिप्लाइंग इक्वेशन याला फोर्थ म्हणा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 4. चौथ्या इक्वेशनला 4 ने गुणून, समीकरण 4 ला 4 ने गुणून. आता याला 4 ने गुणलं, 4PM² इज इक्वल टू 4PR² प्लस 1/4 QR² मल्टिप्लाइड बाय 4. म्हणजे आता इथं 4 ला 4 हे जातील. देअरफॉर 4PM² इज इक्वल टू 4 PR राहिलं इथं, PR² प्लस QR². आता इथं QR² आहे, हे RQ² म्हणजेच इथं आपल्याला इथं बघा PQ² इज इक्वल टू PR² प्लस RQ², म्हणजेच आपल्याला इथं आपल्याला या 4 PR आहेत त्याचे आपल्याला काय करायचे, विभागून लिहायचे. 4PM² इज इक्वल टू 4 PR चे आपल्याला 3 PR, कारण आपल्याला इथं प्रूव्ह दॅटला 3 PR आहेत, म्हणून इथं 3 PR² प्लस 1 PR² प्लस RQ² म्हणजेच QR². आता 4PM² इज इक्वल टू 3 PR² आणि या दोन्हींचा मिळून एकत्र लिहिलं PR² प्लस RQ². Therefore 4PM² इज इक्वल टू 3 PR² प्लस PR² प्लस RQ². आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट बघा, PR² प्लस RQ² बरोबर PQ², म्हणून याच्याऐवजी आपण PQ² असलेलं कंसातल्या PQ² इज इक्वल टू PR² प्लस RQ². इक्वेशन आपलं किती होतं ते 1 नंबरचं. मग आपल्याला मिळालं हे PQ² पहिले घेतले, PQ² इज इक्वल टू 4PM² आणि हे तिकडं गेल्यानंतर -3 PR². अशा रीतीने आपलं जे आपल्याला सांगितलेलं होतं ते आपल्याला प्रूव्ह केलं. 10th एक्झाम्पल बघा. Walls of 2 buildings on either side of a street are parallel to each other. एका रोडच्या दोन्ही बाजूला 2 बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंगच्या भिंती आहेत. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of the building at the height of 4 meter. म्हणजेच एक शिडी घेतली आणि ती शिडी एका भिंतीला उभी केली की जेणेकरून त्या भिंतीवरील 4 मीटर उंचीवरच्या खिडकीला ती शिडी टच होईल, खिडकीच्या खालच्या बाजूला टच होईल. म्हणजेच आपल्याला इथं
ही एक भिंत आहे आणि ही दुसरी भिंत जर असेल आणि इथून शिडी उभी केली आहे. ही भिंत आहे पहिली 4 मीटर एवढी उंच आहे आणि शिडी किती आहे 5.8 मीटर उंच आहे आणि हा जो आहे तो रोड आहे. आता आपण बघा ही इथं खिडकीची पोझिशन आली म्हणजेच ABC हा भाग झाला. ही जो ए आहे ती खिडकीची पोझिशन आहे. खिडकी जी आहे ती 4 मीटर उंचीवर आहे. शिडीची लांबी आहे 5.8 मीटर आणि रस्ता आहे रोडमधून ती उंच उभी केलेली शिडी होती. अजून पुढे बघा ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट हाईट 4.2 मीटर. म्हणजे तीच शिडी दुसऱ्या बाजूच्या बिल्डिंगला काय केली उभी केली की जेणेकरून इथं आपल्याला 4.2 मीटरवर इथं जी खिडकी आहे ती आपण पी पोझिशन नाव दिलं. पी आणि क्यू नाव दिलं की बिल्डिंगची उंची आहे. ही खिडकी आहे ती 4.2 मीटरवरती आहे आणि इथं शिडी आपल्या पूर्वीची आहे तशीच शिडी 5.8 मीटरची आहे. तर आपल्याला बी क्यूचं माप काढायला सांगितले म्हणजेच रस्त्याची रुंदी काढायला सांगितली. बघा परत एकदा एक्सप्लेन करते. एक शिडी घेतली आहे 5.8 मीटरची. हा बी क्यू हा रोड आहे रस्ता आहे आणि ती शिडी जी आहे ती एका भिंतीला उभी केलेली आहे की जेणेकरून ए पोझिशनवर त्या भिंतीवर खिडकी आहे ती 4 मीटरवर उंचीवर आहे. दुसरे बिल्डिंग त्याच्या समोरच आहे. तीच शिडी त्याच ठिकाणावरून दुसऱ्या भिंतीला लावली. तिथं खिडकी आहे 4.2 मीटरवर आणि शिडी तीच असणार आहे. शिडीची लांबी 5.8च आहे. तर आपल्याला बी क्यूचं माप काढायचं आहे म्हणजेच रस्त्याची रुंदी काढायची आहे. 10th एक्झाम्पलमध्ये आपण बघू ते आता जे आपण एक्सप्लेन केले त्याप्रमाणे आपल्याला इथं लिहून घ्यावं लागेल काय काय दिलेलं आहे ते आणि आपण याच्यात काय काय मांडलेलं आहे. ए बी अँड पी क्यू रिप्रेझेंट्स ए बी आणि पी क्यू काय रिप्रेझेंट्स करतात तर हाईट ऑफ विंडो ऑन वॉल्स. AC represents the first position of ladder and PC represents the second position of ladder. म्हणजेच इथं ए बी आणि पी क्यू हे आपण खिडकींच्या उंची दाखवतोय. ए सी रिप्रेझेंट द फर्स्ट पोझिशन ऑफ लॅडर म्हणजेच ए सी ही आपल्याला काय दाखवते तर पहिली स्थिती दाखवतं. शिडीची पहिली स्थिती दाखवतं तर पी सी हा शिडीची दुसरी स्थिती दाखवतो. त्याच्यानंतर आपल्याला ज्या दिलेल्या आहेत ते माप घ्यायचे. AC इज इक्वल टू PC इज इक्वल टू 5.8 मीटर. AB इज इक्वल टू 4 मीटर. PQ इज इक्वल टू 4.2 मीटर. आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल सोडवायचं. इन ट्रायंगल ABC ABC मध्ये ABC अँगल ABC किती असणार आहे 90 डिग्री.
कारण भिंत आणि जमीन याच्यामधला अँगल किती असतो 90 डिग्रीचा. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरममध्ये कर्ण कोणता आहे तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर 5.8 चा स्क्वेअर किती येतो 33.64 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू 16 मायनस 33.64. नाही, इकडे BC आहे म्हणजेच हे 16 वजा करावे लागतील ह्याच्यातनं. 33.60 मायनस 16. BC स्क्वेअर इज इक्वल टू 33 मधून 16 गेले, आन्सर किती येतं 4.16 म्हणजेच किती येतं 17.64. देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू BC इज इक्वल टू 17.64. देअरफॉर BC इज इक्वल टू 1764चा स्क्वेअर रूट किती असतो 42 म्हणजेच 4.2 BC आला. हा फक्त BC आला 4.2. असंच आपल्याला ट्रायंगल PQC मध्ये काढायचं आहे. इन ट्रायंगल PQC मध्ये अँगल PQC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. याच्यात पायथागोरस थेरम PC स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QC स्क्वेअर. PC स्क्वेअर 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू 4.2 स्क्वेअर प्लस QC स्क्वेअर. 5.8 चा स्क्वेअर येतो 33.64 मायनस 42 चा स्क्वेअर किती इथं येतो 1764 बरोबर QC स्क्वेअर. देअरफॉर किती येतं आपल्याला 33.64 मधून इथं किती येणार आहे हे 16 इज इक्वल टू QC स्क्वेअर. म्हणजेच देअरफॉर 4 इज इक्वल टू QC. म्हणजे आपल्याला BC मिळालेला आहे 4.2 आणि QC मिळालेला आहे 4. म्हणजेच याच्यावरून आपल्याला द लेंथ काय विचारले आपल्याला एक्झाम्पलमध्ये width of street is equal to BQ is equal to BC plus QC is equal to 4.2 plus 4 is equal to 8.2 meter. हा क्वेश्चन नंबर 9 साठीचा अभ्यास आहे. ही डायग्रॅम काढलेली आहे. डायग्रॅममध्ये नाव बदललेली आहेत फक्त. पहिल्या डायग्रॅममध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू 4AM स्क्वेअर मायनस 3AB स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे इथं प्रूव्ह करायचं आहे XY स्क्वेअर इज इक्वल टू 4XP स्क्वेअर मायनस 3XZ स्क्वेअर आणि याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आहे LN स्क्वेअर
LN स्क्वेअर इज इक्वल टू 4LQ स्क्वेअर मायनस 3LM. हा क्वेश्चन नंबर 10th साठी आहे. इथं फक्त शिडीची फर्स्ट पोझिशन L1 दाखवलेली आहे 4.9. हाईट ऑफ विंडो पहिल्या बिल्डिंगची हाईट दाखवली 5, दुसऱ्या बिल्डिंगची हाईट दाखवली 4.5. इथं आपल्याला दिलेलं आहे मराठीतून आणि इंग्लिशमधून पण. हे दुसरे एक्झाम्पल L1 म्हणजेच पहिली स्थिती, शिडीची पहिली स्थिती, L1 म्हणजे शिडीची लांबी, नंतर शिडीची विंडो आणि दुसरी स्थिती पहिली स्थिती शिडीची. आणि आपल्याला काय काढायचं आहे, दोन्ही वेळेला रस्त्याची रुंदी कॅल्क्युलेट करायची आहे.